शैक्षणिक सत्र 2021-22 च्या आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया 11 जून पासून सुरू होणार आहे। बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दरवर्षी 25% प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे। याबाबतची सोडत 7 एप्रिलला काढण्यात आली होती। यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 245 शाळा पात्र आहेत। प्रथम फेरीतील 1980 विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत निवड यादीत लॉटरी लागली आहे। निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत जाऊन दिलेल्या मुदतीत प्रवेश निश्चित करावयाचा आहे। जिल्ह्यातील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे। निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता 20 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे। कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी शाळेत गर्दी करू नये अशा सूचनाही पालकांना देण्यात आल्या आहेत। ज्या पालकांना लॉटरी लागली आहे त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा लागणार आहे। बरेच पालक शाळेत प्रवेश मिळावा यासाठी आरटीई प्रवेश फॉर्म भरताना चुकीचे अंतर दाखवितात। त्यामुळे रहिवासी पत्त्याचा पुरावा इत्यादी कागदपत्रांवरून शाळा व निवासी पत्त्याच्या अंतराची पडताळणी करावी। सदर निवड यादीतील बालकांबाबत चुकीचे अंतर दाखविल्याचे निदर्शनास आल्यास शाळेने तात्पुरता प्रवेश देऊ नये असे आदेश देण्यात आले आहे। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता जे पालक प्रत्यक्षरित्या शाळेत प्रवेशासाठी येऊ शकत नाही अशा बालकांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीत दूरध्वनीद्वारे, ईमेलद्वारे, व्हॉट्सअपद्वारे शाळेत संपर्क करून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी जी 25% राखीव जागांची जी सुविधा आहे शासनाकडून, त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये एकंदर पात्र शाळा ह्या आरटीई 25% अंतर्गत 245 शाळा आहेत आणि एकंदरीत ही ऑनलाईन लॉटरी पद्धतीने ही निवड झालेली आहे। अर्ज देखील ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते आणि निवड ही देखील ऑनलाईन पद्धतीने लॉटरी पद्धतीने झालेली आहे। त्याच्यामुळे आता सर्व रजिस्टर्ड मोबाईलवर सर्व विद्यार्थ्यांना SMS गेलेले आहेत आणि या SMS ज्यांना पोहोचले आहेत त्यांची निवड झाली आहे। त्यांना आता 11 जूनपासून प्रवेशासाठी त्या शाळेमध्ये जायचं आहे। तर आधी पडताळणी समितीकडे जात होते, पण कोरोनाची परिस्थिती बघता आता निर्देश असे आहेत की त्यांनी म्हणजे विद्यार्थ्यांना सोबत न नेता पालकांनी फक्त आपले डॉक्युमेंट्स, विद्यार्थ्याचे जे डॉक्युमेंट आहे ओरिजिनल त्याचे आणि एक झेरॉक्सची कॉपी, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि कॉपी हे त्यांनी शाळेत घेऊन जावे। शाळेने आता तात्पुरता प्रवेश द्यावा आणि पडताळणी जी आहे समितीमार्फत ती नंतर होईल, कारण कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे आता पडताळणी समितीच्या समोर कोणत्या परिस्थितीत गर्दी होऊ नये असे निर्देश असल्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेने जे मेसेज दिले आहे त्याच्यानुसार जी वेळ ठरवून दिली असेल, शाळेने SMS पाठवले असतील, त्या SMS नुसार आपल्या जेव्हा क्रमांक जी वेळ दिली आहे त्या वेळेवर पालकांनी जावं, विद्यार्थ्यांना सोबत नेऊ नये आणि आता शाळेकडे आपला प्रवेश तो निश्चित करावा असे निर्देश आहेत। तर अशा प्रकारे हा पहिला टप्पा आहे। ही पहिली फेरी संपल्यानंतर नंतर जे निवड यादीमध्ये जे वेटिंगवर आहेत, प्रतीक्षा यादीमध्ये आहेत, त्यांना मग दुसरी फेरी सुरू होईल, त्यांना देखील SMS जातील आणि त्या प्रकारेच ही आपली प्रोसेस चालेल। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।